एवढं प्रेम उतू जात आहे तर मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून नारायण राणेंचा टोला. तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही अशी टीका. आम्ही प्रेम वाटतो. दोन भाऊ किंवा दूरचे लोक जवळ येत असतील तर आनंदच आहे. ठाकरे बंधूंच्या मुद्द्यावर अमृता फडणवीसांचं वक्तव्य. तर लहान मुलांची आकलन शक्ती चांगली असते. शैक्षणिकदृष्ट्या जास्तीत जास्त भाषा मुलं शिकत असतील तर चांगलंच आहे. अमृता फडणवीसांची भूमिका. 5 जुलै देशातला ब्लॅक डे असणार. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावरून सदावर्तेंची टीका. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणली जाते. सदावर्तेंची टीका. व्यापाऱ्यांना प्रताडित केलं. राज ठाकरे माफी मागणार आहेत का? मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्याला मनसेने केलेल्या मारहाणीवर सदावर्तेंची टीका. अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी छापले ठाकरे बंधूंच्या फोटोचे टी शर्टवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित फोटो. तर श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण. चूक असेल तर शेतकऱ्यांची माफी 1000 वेळा मागेन. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत लोणीकरांचं वक्तव्य. तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ. मंत्री लोणीकरांची वकिली करतायत. लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल. आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालाय. त्यांना तात्काळ रोखा. आमदार मनीषा कायंदेंची सभागृहात मागणी. संविधान दिनी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषणं देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप. वारीत काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. वेळ आल्यास संविधानासाठी प्राण देऊ. अर्बन नक्षलवादी म्हणायचे असेल तर म्हणा. जनसुरक्षा कायदा येणार याचा माज आतापासून दिसतोय. जितेंद्र आव्हाड यांची मनीषा कायंदेंच्या वक्तव्यावर टीका. वारीत येणाऱ्या प्रचारक किंवा प्रसारकाला अर्बन नक्षल म्हणणं अयोग्य. मनीषा कायंदेंच्या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरींकडून खेद व्यक्त. नगरसेवकांना बोलावून 15 कोटींचा फंड देतो असं सांगितलं जात आहे. फंडासाठी बजेटमध्ये 1500 कोटींची तरतूद केली. अनिल परबांची माहिती. सरकारवर टीका. काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा नवा प्लॅन. स्वतः मुलाखती घेऊन 83 तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. नव्या नियुक्त्या होत असल्यानं पक्ष संघटनेत नवचैतन्य. अनिल परबांनी विधान परिषदेत लिंबू मिरची दाखवत भरत गोगावलेंवर साधला निशाणा. रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू. पालकमंत्री पदावरून बहिणीबाबत बरं वाईट वाटत असून वाटू शकतं. परबांची टीका. तर परबांची अवस्था घरकाना घाट का अशी गोगावलेंची प्रतिक्रिया. भरत गोगावले कोण मला माहित नाही. गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणेंचं उत्तर. राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत. जेल आणि मर्डर सगळं झालंय. गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य. राणे मोठी व्यक्ती. त्यांच्यावर काही बोलणार नाही. कोण गोगावले या राणेंच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. सकाळी 11:15 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार. आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांची शिंदे पाहणी करणार आहेत. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव करून देशानं प्रतिक्रिया दिली. पराभवानंतर इंदिरा गांधींनी जाहीर माफीही मागितली. तरीही आज आणीबाणी संदर्भात विषय काढला जातो. शरद पवारांची प्रतिक्रिया. मंत्री प्रताप सरनाईक यांचा रॅपिडो बाईकला दणका. कंपनीवर कारवाईचे आदेश. सरकारनं बाईक टॅक्सी धोरण जाहीर केलं मात्र अजून कोणालाही परवानगी दिलेली नाही. वाल्मी कराडच्या मागे अदृश्य शक्ती होती. त्याने 3 लोकांना माझ्या समोर मारलं. कराडचा एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगरचा खुलासा. महादेव मुंडेंची हत्या कराडनंच केल्याचा दावा. नाशिकचे राष्ट्रवादी अपूर्व हिरेंचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हिरे भाजपासी. सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे भाजपात. बीड प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं राज्य महिला आयोगाला लक्ष घालायला सांगितलं. महिलांचा राजकारणासाठी वापर करू नये. विजया रहाटकर यांनी बीड प्रकरणावरून राजकारण्यांचे कान टोचले. बीडच्या केजमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार. आरोपी नानासाहेब चौरेला पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरातील संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणी सर्वच आरोपींवर मोक्का दाखल केला जाणार. 32 किलो चांदी 5.5 किलो सोन्याची केली होती लूट. बीड पोलिसांनी उतरवली गुन्हेगाराची मस्ती. दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला बेड्या ठोकून शहरातून काढली धिंड. व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील मालवाहतूकदार संघटना संपावर. विविध मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटना संपावर. रात्री 12 वाजल्यापासून संप सुरू.
प्राडा कंपनीसोबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची उद्या बैठक होणार. प्राडा कंपनीने महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सला दिला सकारात्मक प्रतिसाद. पुणे घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस रेड अलर्ट जारी. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकला येलो अलर्ट. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस, हवामान खात्याचा अंदाज. परशुराम घाटात संरक्षण भिंतीखालील भराव पुन्हा खचला. चिपळूणमध्ये संततधार पावसामुळे संरक्षक भिंतीला धोका. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोरनिन्को धबधबा प्रवाहित. परिसरातील मानवनिर्मित धबधबे देखील प्रवाहित. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कोरनिन्को धरण भरलं. पुण्याच्या वरणघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली. दगडमातीचा डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला. जीवितहानी नाही. काही काळ या मार्गावरची वाहतूक मात्र ठप्प. धुळे विभागातून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बस सोडण्यात येणार. सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाईल. आजपासून बस सेवा सुरू होणार. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी. मागील 6 दिवसात जिल्ह्यात सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद. गोंदिया जिल्ह्यात 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. पेरणीच्या कामांना वेग येणार. गडचिरोलीत पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीत वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण बचावले. नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचे पोलिसांचे एसपींकडून कौतुक. नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती. टीव्ही9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती. पंढरपूर यात्रेसाठी कोल्हापुरातून जादा एसटी बसेस. 11 जुलैपर्यंत दररोज 275 विशेष गाड्या सोडल्या जाणार. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात कडेकोट सुरक्षा. डॉग स्क्वॉड आणि बीडीडीएस पथकाकडून कसून तपासणी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. नंदुरबार शहरातील विद्यार्थ्यांची अद्भुत कला. तुळशीच्या पानावर साकारली विठुरायाची प्रतिकृती. विठुरायाची प्रतिकृती आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तांना वाटप करणार. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या. अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. आतापर्यंत 40% पेरण्या आटोपल्या. धुळ्यात खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास. नागरिकांची खड्डे भरण्याची मागणी. पावसामुळे खड्ड्यांची समस्या जास्तच वाढल्याने वाहनधारकांना मनस्ताप. नंदुरबारच्या नवापूरमध्ये नेसू नदीतून अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा जीवघेणा प्रवास. शेवटच्या प्रवासासाठी जीवनाशी झुंज. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांचे हाल. धुळे शहरातील नागरी भागात बनावट दारू तयार करणारा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्काने हाणून पाडला. आरोपींनी बनावट दारू निर्मितीचा कारखाना थाटला होता. या धाडीत 3,39,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरातील सकल महिला हिंदू सुरक्षा समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. छावणीत बाल सुधारगृहातील मुलींचे छळ आणि धर्मांतर केले जात असल्याचा आरोप. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच रुग्णांचे हाल. कोल्हापुरात रस्ता नसल्याने वृद्धेला बैलगाडीतून उपचारासाठी नेण्याची वेळ. पुण्यातील सिंहगड रोडवर वडगाव बुद्रुक परिसरात भर दिवसा दरोडा. 24 तासांच्या आत पोलिसांनी दरोड्यातील सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.